ठिकाणी आपल्यासोबत जोडला जाईल आवाज रायगडच्या शिरवली गावचा पनवेल विभागातील रोशन पाटील. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स अँड थँक्यू सो मच बाबूशाह अँड आमचे कॉमेंटेटर रायगडची तो मच्छिंद्र पाटील अर्थातच मॅक्स बाय. बोलना मूर्तिकेचे पवित्र तव राखेले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजुनिया कैलाशी हिंदवसव साजरा शिवराय तो माझा मनाचा मुजरा. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वागणी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे भव्य डे नाईट क्रिकेटची आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. जगन्नाथ क्रीडा संकुल सोनेरी रोड उल्हास नदी जवळील अगदी बदलापूर गाव आणि या परिभागातील हे दमदार क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये हा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा रॉयल थाट इथे आपल्याला पाहायला मिळतो. अगदी गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि हा आनंदमयी पर्व आपण इथे एन्जॉय करतो जिथे लढत पाहायला मिळते. जय ब्राह्मणदेव भटाले या संघाच्या अगेन्स्ट खेळेल आयांश 11 भादवड ब. भाटाले या संघा विरोधात भादवड असा हा लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. गेम ऑन गेम स्टार्ट. पहिला बॉल शंखनाद विजयाच्या महानांदीला होती सुरुवात आणि पहिल्याच बॉल वरती पहिला धमाकेदार षटकार. बॉक्स मध्ये आमच्या समवेत जॉईंट होत आहेत महाराष्ट्राचा अतिशय गोड आवाज ओमकारजी शेट्टे सर वाकळण. ओमी आपले मनपूर्वक स्वागत. पहिल्याच बॉल वरती पंकज माईचं स्वागत. द वॉल ऑफ भादवड करेश म्हात्रेच्या बॅटमधनं झालं षटकारानं. आज 19 फेब्रुवारी आपल्या राज्याची आपल्या हिंदुस्थानाची एक ऐतिहासिक अशी तारीख जी तारीख आजही इतिहासातून आपलं भविष्य हक्कानं सांगते. मुजरा त्रिवार मानाचा छत्रपती शिवाजी राजाला जय शिवराय. संध्याकाळचं सत्र बदलापूरकर आलेत आणि मॅच पाहतात भिवंडीकर. तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संध्याकाळचं सत्र एक कडक चाय आणि कडक मॅच. भादवड त्यांच्या विरुद्ध टीम खेळतीये भाटाळे. पहिला बॉल षटकार. ओ कॅच ड्रॉप. गत वर्षी या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं मिळवली मालिकावीराची ॲव्हेंजर बाईक म्हात्रेला जीवनदान दिलंय. आणि आपल्या आगरी भाषेमध्ये एक फार सुंदर म्हण मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही. इथनं करेश म्हात्रेची बॅट ते प्रत्येक क्षणाक्षणाला सांगेल. टीम या ठिकाणी आपण पाहताय भाटाळेला अगदी जेल सुटल्यानंतर नेहमीच फलंदाज आक्रमकरित्या आपण खेळताना पाहिले. भरत शेठ डांगे यांचं देखील मनपूर्वक आभार. प्रत्येक गोष्टीवरती कमी तिकडे आम्ही म्हणून डांगे भाऊ काम करतो मयूर ग्रुप सोबत. पंकज माळी समोर प्रशांत. वॉट अ शॉट. मैदानच्या डोक्यावरनं 1-2 का 4 बॉल सीमारेषा पार. प्रशांतच्या बॅटमधनं आलाय पहिला चौकार.
पहिला फटका पाहिला आपण करेशच्या बाटामधून, करेक्ट टायमिंग राहिले आणि त्यात नंतर शांत न बसता प्रशांत सुद्धा चौकारानं खातं खोललंय. खूप चांगली सुरुवात आहे. जसं करेश म्हणाला की धडाकेबाद चषक गाजून आला, प्रशांत खूप चांगली बॅटिंग तो करतोय. समोर मिडॉनला फिल्डर भावेश थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि आता भावेश देखील एक अतिशय चांगला रोल प्ले करू शकतो विथ द बॅट. भावेश, प्रयाग, उमंग आणि स्पेशली प्रेम आणि पंकज जे एक अतिशय चांगले ऑलराऊंडर प्लस या टीमचे. राजेश माळी दादांचं शुभागमन झाला. त्यांना विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. एक लोकप्रिय आणि नामांकित उद्योजक भिवंडी शहरातील भाटाळे गावातील क्रिकेट प्रेमी आपलं स्वागत आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला आता फसलाय म्हात्रे आणि तिकडे उभा आहे द बॅकबोन ऑफ टीम भाटाळे प्रयाग माळी. कसा सोडेल झेल. अर्ध्या रात्री डोळे झाकून देखील विश्वास ज्या नावावरती भाटाळेचं गाव ठेवतं त्या प्रयाग माईनं टिपलाय झेल. फलंदाज बाद. अगदी आपल्या बुद्धीचा युक्तीचा पुरेपूर वापर केला आणि प्रयागनं एक चांगला प्रयास केला. डीप मिडविकेटला दमदार झेल पकडलाय. लागलेला पहिला करारा दे धक्का भादवडला. अगदी दमदार गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पंकजला पाहिले, परंतु अगदी पहिला चेंडू षटकार, त्यानंतर एक सिंगल रन्स आलेला चौकार, पुन्हा एकदा सिंगल रन्स आणि आता विकेटचं बदल. ग्रेट कमबॅक पंकज माईच्या माध्यमातून. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील हा तो गोलंदाज आहे ज्याच्या नावावरती बोल्ड हॅट्रिक आहे, ज्याच्या नावावरती लेग बिफोर विकेट हॅट्रिक आहे, ज्याच्या नावावरती एकाच सामन्यामध्ये 2 हॅट्रिक्स आहेत, त्याच्या अगेन्स्ट रन्स बनलेत. ही चांगली गोष्ट आहे, बट एक महत्वाची विकेट पंकज माईच्या खात्यात. तर मग भाटाळे टीम देखील इथनं हॅपी असणार आहे कारण विकेट करेश म्हात्रेची आली आहे. हा वेगवान तेज तर्रार, व्हॉट अ बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही. बॅट तिकडे तुम्ही पाहता लाईनच्या आतमध्ये. अंपायर देखील तेच सांगतोय नॉट आउट. बाळा इकारे सर आज जॉईन झालेत, त्यांचं देखील करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मागचे आपण 5 डे नाईट प्रशांत देसाई सरांना पाहिलं, आता त्यांच्या बिहाफमध्ये अगदी आपण पाहिलं तर बाळा इकारे सर ते देखील एक नामवंत अंपायर आहेत. षटक संपल्या मैदानावरती पहिलं आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 12. खूप सुंदर टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतं. गौरव सावंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. प्रशांत बॅटिंग करतो 2 मध्ये 5, करंट रन रेट 12 वरती आहे. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोरची जर इथनं चर्चा झाली तर 60 धावा धावफलकावरती बनवू शकतात. आणि आयांश 11 भादवड टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करते. नक्की अगदी चांगलं करंट रन रेट पाहायला मिळतं फर्स्ट इनिंग दरम्यान. अगदी ग्रेट स्टार्ट पाहिला तर अगदी 60 हा संघ गाठू शकतो. त्या दिशेनं ध्येय धोरणही आखावी लागतील. पिबनचं पहिलं षटक पाहिलं तर अगदी ग्रेट स्टार्ट पाहिला आपण जय ब्राह्मणदेव भाटाले या संघाच्या माध्यमातून, परंतु एक गडी कोसळ आहे ज्या ठिकाणी करेशला बाद व्हावं लागलं. झेलबादच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू बाद झाला. नाही, खूप मोठी विकेट आली आहे. त्यामुळे भाटाळे टीम आहे ना सध्या अजूनही आपण पाहिलं तर मैदानावरती बॉडी लँग्वेज त्यांचं सुंदर आहे. त्यांना माहिती आहे करेश मात्रे काय करू शकतो. करेश मात्रे जर मैदानावरती थांबला, तुफानी बॅटिंग अगदी क्षणात होत्याचं नव्हतं आणि एक डॉमिनेशन अगदी स्टोम ज्याला आपण म्हणतो ना ते करेश मात्रेच्या नावात होतं. 1-6 आला, त्यानंतर त्याची विकेट लवकर आली. प्रशांत बॅटिंग करतो 2 मध्ये 5, बॉलिंग ट्रॅक वरती, ज्याच्या प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळंपण आहे. उमंग माळी त्यात लेफ्ट आर्म बॉलर आहे म्हणून म्हणालो ना ज्याच्या प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळं पण आहे. आता बाउन्सर टाकलाय उमननं, अगदी लेंथ मधनं बॉल टॉस होताना लेफ्ट आर्म बॉलर आल्यानंतर जास्तीत जास्त आपण अँगल सोबत बाहेर जाणारे बॉल किंवा यॉर्कर्ससाठी बॅट्समन रेडी राहतात. मात्र उमंगनं पहिला सरप्राईज दिलाय, एक तिखट टाकला होता जो नाका समोरून जाणारा होता. चांगला बाउन्स मिळतो उमंग माईला विकेटवर. आता फटका हा देखील पाहता तुम्ही ऑन द राईज खेळायचा होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. उमंगचा वेग, त्याचा अँगल तो थोडासा त्रास घेऊन गेला. तिकडे बॅट्समन प्रशांतला उमंग जोपर्यंत बॉल फील्ड करतील एक सिंगल मिळते. एका सिंगलला स्कोर पुढे चालला 13 धावा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहता आता दोन्ही भिवंडीकर एकमेकांच्या विरुद्ध खेळताना फ्रंटलाईटमध्ये आणि दोन्ही कॅप्टन टुर्नामेंटचं खूप सारं कौतुक केलं कारण कौतुकास्पद नाव आहे मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर आणि त्यांचं हे मयूर ग्रुप. अगदी सुंदररित्या हा चेंडू सफर केला जातो. आगीचे आगडोंब उसळत आहेत. ज्या खेळाडूची टेनिस क्रिकेट जगतामध्ये नेहमी चर्चा झाली असा खेळाडू
उमंग माली अगदी नव्या उमेदीनं ही गोलंदाजीची आखणी या गोलंदाजाकडून आखली जाते. उमंग मालीची ही खासियत आहे, अगदी पहिल्या 3 चेंडूमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमला पूर्णपणे बांधून ठेवले, धावसंख्येला टाळेबंद केले. नेक्स्ट बॉल अगली पेशकश रोखून धरले, पाठमोरी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आखलं जातं आणि सध्या घडीला अगदी कासव छाप पद्धतीनं धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. एकूण धाव पडला बदी 14. नेक्स्ट मॅच वॉर ऑफ टायटन्स आय ग्रुप मधनं आजच्या रात्रीतली एक मोठी लढाई. एका बाजूला शहापूरचं प्राईड अर्थातच अभिमान गावदेवी गोटेकर आज खेळेल SB11 नावावर आणि त्यांना फाईट करेल. यॉर्कर बॅटन पॅड मधनं ऑन साइडला फ्लिक केलाय, चालला बॉल आउटफील्ड फास्ट. व्हॉट अ शॉट इज दॅट आणि बॉल सीमारेषा बाहेर. धावा मिळतील त्या ठिकाणी 4. हा आला चौकार. गोटेकर बॉल फाईट करताना तुम्हाला टीम पाहायला मिळेल. फसुआई 7080, जय काफरोबा वहलेगाव संघ. तर दोन्ही कॅप्टन हा फर्स्ट अँड ऑफिशियल कॉल इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांना आपण रेडी राहायचं. ह्या मॅचचा विजेता त्याची वाट पाहतीये टीम चौटा हिरवा एकवीरा मानकोली. स्विच हिटचा फटका, गॅप नाही मिळाला, सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. कहाणी खतम, कहाणी खतम. टाटा बाय बाय. पंकज माईने दिलं तिकडे डायरेक्ट हिट आणि विकेट आली. फलंदाज बाद, रन आउट. पटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेट पटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. अगदी बरोबर. रायगड ठाणे क्रिकेटची एक वेगळी दुनियादारी, ग्रामीण क्रिकेटची मक्तेदारी, दादागिरी, हुकूमत जिकडे प्रस्थापित केली जाते, तर रायगड ठाणे जिल्ह्यातलं क्रिकेट जिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेटचा सार्थ अभिमान बाळगणारा प्रत्येक गाव तिथे आहे मैदान, तिथे आहे गावाचं संघाचं एक वेगळं नाव आणि गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी प्रत्येक ग्रामीण टीम, एक गाव 11 खेळाडू जेव्हा गावाची जर्सी परिधान करून टी शर्ट वरती गावाचं नाव, टीमचा लोगो घेऊन मैदानावरती उतरतात, त्यांच्या नावाच्या सोबतीनं गावाचं नाव, प्रतिष्ठा, मान सन्मान सारं सारं काही पणाला लागतं. म्हणून या ग्रामीण क्रिकेटसाठी इतकंच ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आमचा जीव तळमळतो, जीव तुटतो. कधी स्वप्न पूर्ण होतात तर कधी स्वप्न अधुरी राहतात गावाच्या नावासाठी. पण आम्ही मेहनत करत राहतो ते म्हणजेच आपल्या स्वप्नांना योग्य दिशावरती आणि गावाला टेनिस बॉल क्रिकेटची महासत्ता बनवण्याची स्वप्न घेऊन गावाचा सन्मान क्रिकेटच्या मैदानावरती या कुरुक्षेत्रावरती राखण्यासाठी त्या तमाम ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघांचं विशेष कौतुक, जे आपल्या गावाच्या नावासाठी एक कडवी झुंज प्रतिस्पर्धाला देत ना जान जाय चालेगा लेकिन शान ना जाय असं क्रिकेट ज्या टीम्स खेळतात त्या सगळ्या 80 संघांना आपण दिलं प्राधान्य. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये ओव्हर नंबर सुरू होतीये 3. 2 षटकात 19. बाळातरे आणि सागरतरे ही जोडी मैदानावरती खेळतीये. अगली पेशकश घातक चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केलाय. लॉन सायकलला धोका होता परंतु समोरच हा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतो. 2 फलंदाजामध्ये तालमेलचा अभाव पाहिला. एकाच पटरीवरती आपण हे 2 खेळाडू पाहिले आणि त्यानंतर हा अपघात हा निश्चितच होता आणि त्यामध्ये हा गडी इथे गारद होताना पाहायला मिळतो. रनआउटची शिकार. फटाक्यांची आतिषबाजी, जल्लोष सध्या आकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण इकडेच बाजूला उल्हास नदीचे जे अगदी भव्य दिव्य ब्रिज आहे त्याच्या बाजूला महाराष्ट्रातील एक नामवंत अगदी असं स्मारक उभं झालं आणि ते स्मारक आपल्या जाणत्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्या राजाची जयंती. आणि आवर्जून सगळ्या टीम जर तुम्ही इकडे येताय तर तिकडे तुम्हाला भव्य दिव्य छत्रपतींचं स्मारक पाहायला मिळेल. खूप सुंदर तिकडे दृश्य आणि छत्रपतींच्या इतिहासात घेऊन जाणारे अनेक क्षण रेखाटण्यात आलेत. तर आवर्जून उल्हास नदीकडे जर आलात तर तिकडे जे भव्य दिव्य स्मारक आहे तिथे 2 मिनिटं भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जायला आणि राजाला त्रिवार मानाचा मुजरा समर्पित करायला विसरू नका. नॅन्सी11 मानकोलीनं मागचा सामना जिंकला. मंचाबाई गुळवी जे निंबवलीचे एक डॅशिंग क्रिकेटर आणि एक डॅशिंग बिझनेसमॅन आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला नॅन्सी11 मंचाबाई गुळवी पुरस्कृत मानकोली संघ मागचा सामना जिंकलाय. मंचाबाई आपलं देखील अभिनंदन. बाळातरे बॅटिंग करतो 5 मध्ये 4. निकित बॅटिंग ट्रॅक वरती आहे. 19 लॉस ऑफ 3. 19 ला 3. न्यू बॅट्समन आला निकित. ठीक. या सन्माननीय राजू शेठ हजारे यांच्या ठिकाणी आगमन झालेले उद्योजक नेरळ त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत.
खरं तर आपण पाहिलं तर एक उद्योग क्षेत्रातील मोठं नाव, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. मयूर ग्रुप बदलापूर यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आणि आज खरं तर एक मोठी मॅच, एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. भिवंडी तालुक्यातील दोन संघ आमने सामने खेळतात. एका बाजूला भादवड तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मणदेव फाटाळे. या मॅचच्या दिशेने आपण जाऊ. द बॅक टू क्रिकेट ओ टू कम बॉक्स. 5व्या क्रमांकावरती आलेला खेळाडू बॅटिंग मार्क वरती आक्रमक होताना पाहिला, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर लाईन लेंथ मध्ये बिगाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची समाप्ती आहे आणि हे पाहता अगदी धावसंख्या पुढे आकार घेईल संघ जाऊन पोहोचतोय 24 धावपटलावरती. प्रोड्यूस कोडचा विचार केला ओमकार सर तर अगदी 60 गाठण्याचा काहीसा प्रयत्न आहे, परंतु सध्या घडीला जर पाहिलं तर काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्याने घडत आहेत. पंकजचा पहिला चेंडू पाहिला रनआउटची शिकार, त्यानंतर चौकार, आता व्हाईट बॉल. ओहो, प्रहार होतोय, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय क्षेत्ररक्षक तैनात. दमदार झेल त्या ठिकाणी प्रेम सज्ज होते आणि प्रेमात टाकणारा हा दमदार झेल. विकेट वरती विकेट सुरू आहेत. पंकज माई अजून एक विकेट काढतोय. यावेळी फलंदाज आपण पाहता विनीत जार बाद झाले. मात्र मागची जी विकेट होती सागर तरे रनआउटच्या स्वरूपात कोणताही बॉलचा सामना न करता त्याची जी विकेट गमावली ती मात्र या मॅच मध्ये महागडी ठरली आहे. मात्र अजूनही चांगल्या रन्स बनले. 24 धावा धावफलकावर येते. त्या 3 बॉल मध्ये अजून 4 ते 5 आल्या. 28-29 पर्यंत 3 ओव्हर नंतर जाऊ शकते. बाळा तरे बॅटिंग ट्रॅक वरती आहे, त्याला हा डाव इथे सावरावा लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झालात. इन ॲट नंबर 6 पागदी जर पाहिले तर 10 बाई बनतायत ओमकार सर आणि त्यातल्या त्यात विकेट सुद्धा कोसळत आहेत. दोन्ही संघांचा खेळ जर पाहिला तर दोन्ही संघ पूर्णपणे शक्ती प्रदर्शन इथे पूर्णपणे समर्पित करतायत. 24 धावा पुस्तकावरती 4 गड्यांची आपण कत्तल पाहिली. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता पंकज नामक गोलंदाज पूर्णपणे आग ओकतोय. आपल्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा त्याच्या माध्यमातून पेशकश झालाय आणि आलेला नवीन खेळाडू नव्या उमेदीनं फटकेबाजी करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती उमेश नाईकचा आता वापर झालाय. राईट ओव्हर द विकेटनं विषयपदे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. पाठोपाठ लगातार 2 फलंदाज झेलबाद चांगला झेल पाहिला. त्या ठिकाणी सज्ज होते प्रयाग मालीनं हा झेल पकडलाय. अजून एक करारा दे धक्का भादवडला. मयूर पिसेकर दादानी आज विचार मोठा मांडीला. जगन्नाथ क्रीडा संकुल मैदानी क्रिकेटचा सामना भरविला. मयूर ग्रुप चषक स्पर्धा लाखाच्या रंगल्या भारी. मयूर ग्रुप चषक स्पर्धा लाखाच्या रंगल्या भारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया. डीजे क्रिकेटची वेगळीच दुनियादारी पाहायला मिळते. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आनंद पर्व आहे आणि अगदी सुवर्ण महोत्सवामध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची एक वेगळी झळाली ओमकार सर आज इथे पूर्णपणे पाहायला मिळते. रोहित पिसेकर देखील सध्या खुश आहे. काही गोड आठवणी सध्या आता तो शेअर करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक साऱ्या आठवणी खरं तर सातत्यानं जाग्या होत राहतात. 24/5 अजूनही वेळ गेलेली नाहीये. पार्टनरशिप होणं इम्पॉर्टंट आहे. बाळा तरे त्याच्या सोबतीनं बाटम मैदानावरती आलाय. अपकमिंग यंग टॅलेंट क्रिशला पाठवलंय. मला वाटलं होतं थोडंसं आता मुकेशची येण्याची वेळ झाली आहे. 24 लॉस ऑफ 5. वॉट अ शॉट, ब्युटिफुल ब्युटिफुल. बॅकलिफला वरती आणलं, त्यानंतर अगदी खेळले स्वीपर कव्हरला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 25, 3 विकेट काढल्यात. पंकज माईनं धावा खर्च केलेत, त्यांना आतापर्यंत 18. अगदी नेत्रदीपक फटकेबाजी ते आखली जाते. बालाच्या साथीनं क्रिश आहे आणि या फलंदाजांना अटके पार फटके खेळावे लागतील. वारंवार विकेट कोसळतात ओमकार सर आणि त्यामध्ये भागीदारी होणं खूप गरजेचं असेल. आणि बाळा तरे उभा आहे, त्याच्या बॅटला देखील आता लागली आहे नजर पंकज माईच्या बॉलची आणि आली आहे विकेट जी इम्पॉर्टंट होती. षटकं संपली आहेत. मैदानावरती 3, 25ला 6 बाद आणि बाळा तरे देखील अगदी स्वस्तात बाद झालाय. 6 बॉलचा सामना करत रन्स केले 4, 3 ओव्हर 25, विकेट 6. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स.
धन्यवाद ओमकारजी शेटे सर. काही सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. या ठिकाणी उपस्थित आहेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यांचे सन्मान या ठिकाणी आपण करू. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्रीमान प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर नुकताच ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय राजू शेठ हजारे साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरदादा पिसेकर आणि आर्किटेक्ट निखिल शेठ जाधव यांच्या शुभाचे या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जाईल. यापुढील सत्कार मूर्ती असेल सन्माननीय राजू शेठ हजारे नेरळ उद्योजक आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच या ठिकाणी यापुढील सत्कार मूर्ती श्रीमान दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मयूरदादा पिसेकर यांच्या शुभाचे या ठिकाणी केला जाईल. बाईची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. या ठिकाणी मयूरदादा यांचे क्लासमेट जे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, दर्शनजी चंबावणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. पहिल्यांदा दत्तात्रय पाटील साहेब आपण या आपला सन्मान होईल. दर्शनजी चंबावणे, राकेशजी चोणकर असे दोन मित्र या ठिकाणी मयूरदादा पिसेकर यांचे उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी स्टँड्समधून या स्पर्धेचा आनंद त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर जशी मयूरदादांना कल्पना मिळाली की दोन मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आवर्जून त्यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बोलवण्यात आलं. त्यांचा सन्मान देखील होईल. खास युरोपवरून आज या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या आपण राकेशजी चोनकर यांचाही सन्मान या ठिकाणी करू. दर्शनजी चंबावणे यांचा सन्मान होतोय आणि नुकताच या ठिकाणी कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष, खरं तर बदलापूर वांगणी ग्रामीणच्या क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे तसे या ठिकाणी सन्माननीय संतोष मामा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मयूर ग्रुपच्या वतीनं त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. बॅटच्या दिशेने आपण जाऊ. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा बॉल या ठिकाणी लॉप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ वाईड इज लॉंग ऑन. काऊ कॉर्नर फेज मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रचंड ताकदीने मारलेला बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द बॉक्स षटकार. मते आलाय आणि मतेनं पहिला मारलाय. मतेचा एक वार गोलंदाज झालाय गार. 33 लॉस ऑफ 6. 33 ला 6. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. 50 या मॅच मध्ये नक्कीच एक मोठं लक्ष आहे, पण जर का 45 जरी बनला तर एक फायटिंग टोटल नक्की आहे, कारण रात्रीचं क्रिकेट. ओमकार सर तुमचा 1 मिनिट आम्ही घेतो. या ठिकाणी ज्या प्रेक्षकाने मागच्या मॅच मध्ये एक आयवा झेल टिपली होती, इकडे आपण पाहतोय फटका फसलाय, झेल ड्रॉप, परंतु मागच्या मॅचचा आयवा झेलचा मानकरी आमचे प्रेक्षक आहेत, त्याला 500 रुपीचं कॅश प्राइज या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरदादा पिसेकर यांच्या वतीनं देण्यात येतोय. 2 जीवनदानं दिलेत. आधी बाळातरे तो जास्त काही इम्पॅक्ट टाकू शकला नाही, आता मुकेश मतेला दिलाय, त्याला काहीतरी करावं लागेल आणि तो करू शकतो. या आधी असे असंख्य सारे कारनामे त्याने केलेत. आई एकविराची टोपी डोक्यावरती घेऊन आला. एकवीर आईच्या आशीर्वादानं भावाला जे हवं होतं ते पण मिळालंय. एक आईवा जेल त्यानं टिपलाय. थोडी चर्चा मांडूया करूया त्या प्रेक्षकासोबत ओव्हर ब्रेक मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल आणि ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप आणि दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली क्रिशला आणि त्याच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. या सिद्धेजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. अनेक सारे मान्यवर ओमकार सर आपण पाहिले तर कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक या विविध क्षेत्रातून मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत. मॅडी फक्त मान्यवर तर येतातच, काही टीम्स अशा देखील आहेत. आज 6व्या डे नाईट मध्ये आपण आहोत, तरी देखील प्रत्येक टीम म्हणती आहे की एखादी टीम कमी झाली तर भावा प्लीज एंट्री भेटू दे ना यार. हा क्रेज माडी या टुर्नामेंटचा काय म्हणशील. 80 संघ खेळून पण जवळजवळ आज 20 ते 22 टीम अशा आहेत ज्या एका कॉलवरती एका ओव्हरच्या आतमध्ये ग्राउंडवरती कोणत्याही टीम सोबत खेळायला पण रेडी आहेत. एक क्रेज आहे याच्याबद्दल माडी काय म्हणशील.
40ला 6 बाद. थोडंसं नेटवर्क कनेक्शन आय थिंक मिस झाला तिकडे. 40ला 6 अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हर्समध्ये रन्स बनलेत तब्बल आपण पाहताय. प्रयाग माळी सेकंड स्पेलमध्ये अगदी गोलंदाजी करताना याआधी आपण जर पाहिलं पंकज देखील खूप चांगली बॉलिंग करताना दिसला. धावफलकावरती धावा जर आतापर्यंत आपण पाहिल्या त्या झालेल्या 40. 40 लॉस ऑफ 6. अजूनही अंतिम बॉलचा खेळ चौथ्या षटकातील या ठिकाणी बाकी आहे. पंकज माईचा 2 षटकांचा स्पेल पूर्ण झाला. क्रिश बॅटिंग करतो. 4 चेंडू 8 धावा. थोडीशी दुखापत होती. आता मात्र ॲज अ 12th मॅन प्लेअर जे होते ते ग्राउंडच्या आतमध्ये गेले. स्विच हिटचा फटका. क्रिश का सुनेगा गाना ना भाई ना. क्रिश का देखेगा रिवर्स. भादवड म्हणेल जी हा भाई हा. क्या बैटिंग करते क्रिश नाइक. माना कि उम्र कम है आज किसले के हौसले बड़े मंच पर बड़े बुलंद और सपनों के लिए लड़ने के लिए तैयार है. नाम तो सुना होगा क्रिश नाइक. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. मागच्या 3 बॉल मध्ये क्रिश नाईकनं बनवले धावा 10. 5 बॉल मध्ये तो खेळतोय 12 वरती. डाव संपलाय 4 षटकांचा. रन झाले 44. लास्ट कॉल गोटेकर ब आणि त्यांना फाईट करताना टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल वेहलेगाव. चार ओव्हर पूर्ण झाले. धावा झाले 44. विकेट गेलेल्या आतापर्यंत 6. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायच्या. मागच्या डावात आवाज जर तुम्ही ऐकलात तर रायगडची मुलुक मैदानी तोफ म्हणून ज्या नावाची ओळख आहे. पहिल्या दिवशी देखील म्हणालो फक्त ॲज अ कॉमेंटेटर नाही उद्योग क्षेत्रात त्या सोबतीनं महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात आणि शिक्षक म्हणून देखील एक अतिशय सुंदर काम आणि समाजकार्यामध्ये जे नाव अगदी रायगडकर रोहिंजण गावात अभिमानानं घेतात मच्छिंद्र पाटील सर आणि आज या स्पर्धेमध्ये आजपासून जॉईन होतात. आवाज खरं तर महाराष्ट्राच्या बाहेरचा होता. महाराष्ट्रानं त्या आवाजाला प्रचंड प्रेम दिलं आणि बाबूशाचा कधी बाबूशा म्हात्रे झाला हे कुणाला कळालंच नाही. आणि ज्यांना आपल्या आवाजानं पूर्ण क्रीडा रसिकांची मनं सातत्यानं जिंकली. शेर शायराना अंदाज आणि एक वेगळ्या खरं तर थिंक ऑफ लेवलनं कॉमेंट्री क्षेत्रामध्ये असं देखील होऊ शकतं. सिद्धू पाजीनंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एखादा बाबूशा नावाचा पाजी तयार होऊ शकतो हे त्याच्या आवाजानं सांगितलं. आणि आताच गुजरात गाजून बाबूशा आलाय. त्यामुळे रोशन रायगडच्या कॉमेंटेटर्सला बाबूशापासून धोका. कारण आता मोदी शहाचा माणूस झाला बाबूभाई. 7 दिवस गुजरातला टूर करून ते आता आपल्यापर्यंत जॉईन झालेत. का म्हणशील? अगदी दमदार समालोचन त्यांच्या माध्यमातून राहिले आणि भिवंडीकरांनी सुद्धा त्यांना खूप पसंती दिली होती अलीकडच्या कालखंडामध्ये. आणि सर्वाधिक भ्रमंती करणारा एकमेव समालोचक कोण असेल तर तो बाबूशा आहे. ते देखील विदाउट 2 व्हीलर मोटर बाइक या 4 व्हीलर कार. बाबूशाह का ऑलवेज है जहां न पहुंचे बैलगाड़ी जहां न पहुंचे मालगाड़ी वहां जाती है रेड कलर की बस गाड़ी. बस बाबूशाहला विचारा तुम्ही कुठल्या स्टॉपवरनं कुठे जायला मिळते तुम्हाला सगळ्या आयडियाज मिळतील. एखाद्या रेड बसच्या ॲपवरती एखादी तुम्हाला माहिती कमी मिळेल बट बाबूशहाकडनं नाही. 46ला 6 बाद. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मरुदादा पिसेकर प्रतीकदादा पिसेकर साहेबांची स्पर्धा तुम्ही पाहता. ऑन साइडला खेचलाय. मागच्या अगदी काही क्षणा अगोदर मुकेश मतेचा सोडलाय जेल आणि मतेनं हा पाठवलाय मैदानाच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. व्हॉट अ शॉट इज दॅट बाय प्लेड मुकेश मते. ग्रेट ग्रेट बॅटिंग. त्यांना फिनिशर म्हणून अनेक नाव आहेत. महेंद्र मागेचं नाव त्यामध्ये घेतलं जातं. प्रत्येक टीम मध्ये चांगले चांगले फिनिशर आहेत
बट माझ्या नजरेत मी मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यानं सर्वाधिक एक खतरनाक दहशत ज्या नावाची तयार केली आहे ना, ते नाव खुखार शिकारी, भादवडच्या जंगलातला शेवटच्या ओव्हरचा खरं तर आक्रमक आणि धडाकेबाज ढाण्यावाग, त्याचं नाव मत अर्थातच मुकेश मते. दबाव दबाव दडपण दडपण बॉलर वरती आहे पियुष भाटाळेसाठी, यंग टॅलेंटेड बॉलर आहे. 3 बॉल मध्ये 8 आलेत. पहिला डॉट पियुषनं टाकलाय, तो चांगल्या टप्प्यावरती होता. त्यानंतर मतेनं केलाय वार, बॉल आलाय सीमा पर षटकार, कॅच ड्रॉप झाली आहे. त्यानंतर मते बॅटिंग करतोय. 5 मध्ये 15 आहे. 2 फ्रेम मध्ये तुम्ही पाहता. आता बॅटच्या समोर आणि तो मैदानाच्या बाहेर, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. हे सांगताना मुकेश मतेची बॅट 6 मध्ये बनवलेत. 21 धावा आणि तोडफोड सुरू आहे. म्हणून तर म्हणालो शेवटचं ओव्हर भादवडला माहिती आहे फिनिशिंग टच पाहिजे तर मैदानावरती मतेची बॅट पाहिजे. त्याच्या बॅट मधून आलाय षटकार नंबर 3. काय म्हणशील, रोशनजी बॅटिंग करतोय आणि टेलिकास्ट तू पाहू शकतोय जसा बॅटवर आला स्टँड अँड डिलिव्हर, आकाशाला बुक्की मारून खाली आलाय आणि चाललाय समोर डाऊन दी ग्राउंड, कडक 6. अगदी मुंहतोड जबाब देणारी फटकेबाजी पाठोपाठ सलग, जे आपण 2 षटकार बादो फलंदाज मुकेश धावसंख्येचा हाकार माजवतोय. 6 चेंडू खेळलाय, 21 धावा त्याच्या बॅटमधून. चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल, पंचतारांकित स्पर्धेचा आपण आगाज पाहतो आणि त्यानंतर आलेला व्हाईट बॉल. दबाव तंत्र पाहायला मिळतो, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पियुष नामक गोलंदाजाला धाकड गोलंदाजी साकार करावी लागेल. ओंकार तिसरा मारला तर हरिभाऊ शिंदे यांच्याकडून 1350 चा स्ट्राईक रेट. षटकार त्यामध्ये 3 धावा केलेत 21. राऊंड विकेट, बॉल तयार आणि हा आलाय सलगचा तिसरा. हरिभाऊ शिंदे व्यासपीठावरतीच आहेत. त्यांना सांगत असताना रेडी ठेवा 1000. तिकडे टीप लॅम्पच्या कॅमेरामॅन निखिल पिसेकरनं झेल, बॉल सीमारेषा बाहेर. मते है तो सब कुछ मुमकिन है. बॅटिंग आवडली असेल भादवड, एकदा जोरदार टाळ्या. मुकेश मते 65 लॉस ऑफ 6 टीम भादवड. आणि झेल टिपलाय. चला 500 रुपयाचा पारितोषिक आहे का एकदा कन्फर्म करू आपण. मयूर ग्रुपचे ऑफिशियल सदस्य आहेत. धावफलकावरती 6 ने पुढे चाललं 65. कॉमेंटेटर साठी आहे बाबूबाई. जर कॉमेंटेटरने कॅश घेतली ना तर निरंजन दादाकडनं 1000, मयूर ग्रुप कडनं 500. आला आणि चाललाय बॉल. अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये. मते है तो मुमकिन है. 8 बॉल 33 धावेची तुफानी वादळी खेळी ज्यानं साकारली आणि मुकेश मतेच्या बॅटिंग साठी आपण काही म्हणू तर फक्त इतकंच. आंधी रोके तो मुकेश मते का बोलला तूफा रोके तो मुकेश मते का बोलला आग का दर्या. या 33 आहेत ना, अर्धशतकापेक्षा कमी नाही आहेत. एकदा बिग हँड्सचा पण डिव्यात मुकेश मतेला. जाऊया टॉस साठी आणि वळूयात आपण लगेचच. पुढील मॅचचा टॉस गोटेकर ब विरुद्ध वेहले. या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेबांना विनंती राहील की आपण या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्यात. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त इथे आलेल्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आजचा हा जो दिवस आहे, खरं तर काल मॅचेस चालू झाल्या आहेत आणि मी आज इथं उपस्थित झालो आहे. योगायोग बघा की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक नामदेवराव जाधव यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द शिवाजी मॅनेजमेंट गुरु, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. ते पुस्तक मी 2-3 वेळा वाचलं आहे. महाराजांची जी मॅनेजमेंट होती ती इतकी मजबूत होती की त्या मॅनेजमेंटमुळेच महाराजांना यश आलं. आणि योगायोग असा की मयूर आणि प्रतीक आणि त्यांची सगळी जी टीम आहे ती मला असं वाटते शिवाजी महाराजांकडनं बरंच काही शिकलेले आहेत. आणि मॅनेजमेंटमध्ये हे दोघंही बंधू आणि यांची टीम चांगली आहे. ह्याचं मुख्य कारण सांगतो की ह्या ज्या क्रिकेटच्या मॅचेस आहेत ह्या खेळायला बऱ्या वाटतात, बघायला देखील बऱ्या वाटतात, पण प्रत्यक्ष हे सामने आयोजित करणं हे सोपं काम नसतं. हे जवळजवळ 80 खेळाडू आज इथे आलेत
80 टीम इथे आलेले आहेत. 80 टीम आल्या म्हणजे 1000 खेळाडू आले आणि 1000 खेळाडूंची मॅनेजमेंट करणं हे सोपं काम नसतं. आपण सगळ्या बघतो 10 टीम, 12 टीम, 15 टीम, अगदी मॅक्झिमम 24 टीमच्या मॅचेस बदलापूरला झाल्या असतील. याच्यापेक्षा जास्त टीमच्या मॅचेस इथं आणि जवळजवळ 100 तास हा माईक चालू आहे. हे जे मॅनेजमेंट आहे ही मयूर आणि प्रतीक या दोघा भावांकडनं शिकण्यासारखी आहे. खरं तर बरेच जण पैसे कमवतात, बदलापूरमध्ये बरेच पैसेवाले आहेत. पण पैसे कमवणं आणि स्वतःकरता कमवणं हा भाग वेगळा असतो. पण आपण कष्टाने कमवलेला पैसा खेळावरती किंवा खेळाडूंकरता किंवा इतरांकरता खर्च करणं हे सोपं नसतं. मयूर आणि प्रतीक हे चांगला बिझनेस करतात. बदलापूरमध्ये चांगले उद्योजक आहेत, तरुण उद्योजक आहेत. ते त्यांच्या बिझनेसमधनं जो पैसा कमवतात तो या खेळावरती खर्च करतात. आता हे जे ग्राउंड आहे हे ग्राउंड आपल्याला बघायला फार चांगलं वाटतं. सकाळी मॉर्निंग वॉकला जर तुम्ही या ग्राउंडवर आलात तर चालायला पण देखील चांगलं वाटतं. पण हे ग्राउंड मेंटेन करणं हे सोपं काम नाही आहे. म्हणजे आपण सरकारची ग्राउंड बघतो, कितीतरी ग्राउंड ओस पडली आहेत. सरकारकडे पैसा काय कमी नसतो, पण इच्छाशक्ती कमी असते. इच्छाशक्ती पाहिजे, मॅनेजमेंट पाहिजे. मयूर आणि त्या दोघा भावांची इच्छाशक्ती आहे आणि इच्छाशक्ती असल्यामुळेच हे एवढं चांगलं ते काम करतायत. माझी मयूरला एक विनंती आहे. क्रिकेट या खेळाकरता मयूरनी चिकार योगदान केलं आहे. मयूरचे वडील आणि मी मित्र आहोत. मयूरचे काका हे आमचे खरे तर राजकीय गुरु विष्णुपंत पिसेकर, आम्ही त्यांना अंकल बोलायचो. हे आमचे राजकीय गुरु. यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. गेले 40-45 वर्षाचे संबंध आहेत, हे 2-4 वर्षाचे नाही आहेत. आणि मयूर जी सामाजिक काम करतोय ही त्यांच्या खानदानाकडनं आलेला त्याच्याकडे तो गुण आहे, वारसा आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या ते समाजसेवा करतात. त्याचे वडील करत होते, ते काका करत होते आणि त्यामुळे तो त्याच्याकडे असलेला गुण आहे आणि तो वारसा आहे तो जपतोय. माझी त्याला एकच विनंती आहे, क्रिकेट करतात त्यांनी बरंच योगदान केलं आहे. क्रिकेट या विषयामध्ये फक्त बदलापूर शहरामध्येच मयूर आणि प्रतीकचं नाव आहे असं नाही, तर अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये मयूर आणि प्रतीक या दोघांचं अख्ख्या ठाणे जिल्ह्यात नाव झालं आहे. ते हळूहळू ठाणे जिल्ह्यातनं महाराष्ट्राचा देशभर जाईल एवढी त्यांच्याकडं क्वालिटी आहे आणि त्यांच्याकडे ते गुण आहेत, ते नक्की जातील. माझी त्याला एकच विनंती आहे की क्रिकेट करता तू एवढा वेळ देतोयस तर थोडंसं इतर खेळांकडे पण लक्ष दे. इतरही खेळाडू आहेत, इतरही खेळ आहेत, पण त्या खेळाडूंना चांगलं पाहिजे तसं बदलापूरला प्रोत्साहन मिळत नाही आहे. आणि तुझ्याकडं जी दानशूर वृत्ती आहे, तुझा जो स्वभाव आहे आणि तुला लोकांना मदत करायची सवय आहे, त्यामुळे तू इतर खेळांकडे पण लक्ष दे अशी विनंती करतो. आणि ह्या दोघा भावांचं नाव असंच पुढे मोठं हो या प्रार्थना करतो देवापुढे आणि माझे 2 शब्द होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेब. अत्यंत सुंदर त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. खरं तर बदलापूर म्हटल्यानंतर बदलापूरची ही पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं तुमचं आमचं बदलापूर आहे आणि आज या भूमीमध्ये इतका दर्जेदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी दुखताच्यांचं आगमन झालं. कुळगा बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोष मामा म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी मयूरदादा पिसेकर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी केला जाईल. मी दादांना विनंती करेन आपण या आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी संतोष मामा म्हात्रे यांना आपण सन्मानित करू. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले डोंबिवलीवरून उद्योजक सन्माननीय सिद्धीजी पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी मयूर ग्रुपच्या वतीने आपण करणार आहोत. बदलापूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर देखील आहे. हा एक इतिहास राहिलेला. खरं तर आपण पाहतोय पहिली शिवजयंती जेव्हा बदलापूर गावामध्ये साजरी झाली 3 मे 1927ला, तेव्हा त्या जयंतीचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवलं होतं. हा इतिहास राहिलेला आहे 2 महामानवांचा या बदलापूर नगरीला. या सन्मान आपण पाहतो या ठिकाणी सिद्धेजी पाटील साहेबांचा सन्मान होतोय. मयूरदादा पिसेकर यांच्या शुभहस्ते खरं तर बादशाह लाडके भाचे देखील आहेत असं मयूरदादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या दरम्यान आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. या वेहेली टीमचे कॅप्टन आणि गोटेगर राजू शेठ हजारे यांना विनंती राहील की आपण या. एक लेजंड प्लेयर आहेत लेदरचे आणि त्यांच्या शुभहस्ते आपण हा टॉस करू. कारण मॅचला देखील सुरुवात झाली आहे. जास्त वेळ आम्ही काही घेणार नाही आहोत. फक्त टॉस या ठिकाणी केला जाईल. 5 ओव्हरचीच मॅच असणार आहे. सगळ्या मॅचेस या 5च ओव्हरच्या होणार आहेत. लक्षात घ्या. प्रत्येक संघाला ही नम्रतेची विनंती आहे आणि महत्त्वाची सूचना देखील आहे. कॉल करेल वेहेली टीम कॅप्टन प्रतीक दादा असा कॉल.
थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक दादा की मयूर दादा? प्रतीक दादा. टॉस जिंकलेला आहे ऑलरेडी. वेल्हे संघाने फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग. धन्यवाद दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊ. नेक्स्ट राऊंडसाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. तत्पूर्वी मॅच चालू आहे. आजच्या दिवसातील आणि आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला भाटाळे वर्सेस भादवड असा एक विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 71 धावा या ठिकाणी धावफलकामध्ये पाहायला मिळाल्या आहेत आणि 72 धावांचं एक मोठं टार्गेट घेऊन सध्या भाटाळे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम बॉक्स. 72चे रनचेस आणि पहिल्याच बॉलवरती DRS घेण्यात आलाय आणि हा ॲक्शन रिप्ले अगदी काही क्षणात आपल्यापर्यंत आलाय. रिप्लाय अँड डिसिजन फेअर. चला गेम आपण कंटिन्यू प्ले करूयात. 2 धावा बॅकफुटला गेले. हलक्या हाताने खेळले होते. सिंगलचा मानस. 1 धाव झाली आहे पूर्ण. अण्णा कुलकर्णी साहेबांचं मनोगत त्या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात. अतिशय सुंदर. खरं तर त्यांनी मार्मिक शब्दात काही गोष्टी सांगितल्या आणि ज्या पुस्तकाबद्दल त्यांनी चर्चा केली, 25 लाख वाचकांची पहिली पसंती आणि जागतिक कीर्तीचे विक्रमी खपाचे एकमेव पुस्तक म्हणून खरं तर शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाकडे पाहिलं जातं. भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थानाच्या सिद्धांताचा खरा वेध या पुस्तकातनं तुम्हाला मिळतो. अपयश ज्यांच्या शब्दकोशातच नाही, फक्त अशा ध्येयवादी लोकांसाठी हे पुस्तक बनलंय आणि प्राध्यापक नामदेवराव जाधव, लेखक, वक्ता आणि उद्योजक त्यांच्या माध्यमातून 24 बेस्ट सेलर खरं तर पुस्तक आली. त्यापैकी एक द ग्रेट मॅनेजमेंट गुरु ऑफ शिवाजी हे पुस्तक अगदी आवर्जून वाचा जर तुम्हाला हवं असेल. अगदी अनेक साऱ्या खरं तर बुकिंग ठिकाणी देखील जाऊन पुस्तक संग्रहालयात तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला स्वतःचं हवं आहे तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या देखील अगदी ॲप्सवरती 275 समथिंग या प्राईजपर्यंत तुमच्या घरी होम डिलेवरी ते बुक येऊ शकतं. आणि आवर्जून वाचा. आपल्या मुलांना ना 2 अगदी अक्षरं कमी शिकवली चालतील, बट छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आवर्जून शिकवा. आणि आज त्याच राजाची जयंती आहे. स्विचिटचा फटका सजवायचा होता. डायरेक्टचा प्रयत्न. 72 धावेचं लक्ष पार करायचं आहे आणि दमखमाना टीम भाटाळे देखील ठेवते. प्रयाग माळी, पंकज माळीची सुरुवात थोडीशी शांत आहे. 5 बॉलमध्ये मागच्या 6 धावा आलेत. करिश मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. काय म्हणशील रोशन? अगदी फिनिशिंग टच. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये भादवडनं 46 जमवले आणि लक्ष 72चं उभं झालंय. नक्कीच अगदी अंतिम षटका दरम्यान धावसंख्येचा हाकार पाहिला. 8 चेंडू खेळला. अगदी 5 षटकारांचा साज राहिला. अगदी 33 धावसंख्येचं योगदान. जो खेळाडू 8व्या क्रमांकावरती येतो आणि 33 धावा बनवतो हे निश्चितच संघासाठी खूप उपयुक्त राहिले. आणि हेच पाहता अगदी खेळाच्या पहिल्या अंकामध्ये 71 धावसंख्येचा पल्ला पाहिला आणि 72 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम भाटाळेला. 2 टीमला या स्टेजला तू कंपेअर केला ना, आयांश 11 भादवड ब होता 12ला 1 बाद. इथे रन्स आहेत 7. 5 धावेनं मागे पडलाय बट विकेट गेलेली नाही आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट काय सांगतं? विकेटचा नाही तर रन्स किती बनलेत, स्ट्राईक रेट काय ते महत्त्वाचं असतं. हे ब्राह्मणदेव भाटाळेचं अर्थातच प्लस डगआउट तुम्हाला पाहायला मिळतं. सध्या थोडीशी नाजादी वातावरणामधला एक म्हणतो ना आपण इथना सन्नाटा किंवा भाय अगदी ते चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. बट क्षणात होत्याचं नव्हतं. क्रिकेटच्या पटलावरती घडतं. त्यामुळे कधीही मॅचचं चित्र बदलवण्याची ताकद आणि संघर्ष करण्याची जिद्द मैदानावरती टीम जय ब्रह्मदेव भाटाळे देखील ठेवते. प्रयाग बॅटिंग करतोय 3 मध्ये 4. पंकज बॅटिंग करतोय रन बॉल 3 चेंडू 100चं स्ट्राईक रेट 3 धावा. खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये जर भादवडला मुवमेंटशिप कुणी करून दिलं तर जिकडे टीम स्ट्रगल करत होती, मतेची बॅट देखील थोडी शांत होती, तिकडे क्रिश नाईकनं मारलेले 2 चौकार आणि नंतर मिळालेला टीम भादवडला आत्मविश्वास. आता तोच क्रिश नाईक बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. ऑन स्क्रीन तुम्हाला मुकेश मते पाहायला मिळतोय. 33 धावेची तुफानी फटकेबाजी ज्याने या मॅच मध्ये साकारली तो मुकेश मते तुमच्या स्क्रीनवरती आहे. अशा विस्फोटक बॅटिंगसाठीच मुकेश मतेला ओळखलं जातं. रिक्वायर रन रेट 16.25 वरती जाऊन पोहोचलाय. कारण टार्गेट 72चं पहिल्या षटकात 7 धावा अजून पाहिजेत. या ठिकाणी 65 स्कोरर 8 धावा आहेत. ओके चला करेक्शन झालं दोन्ही स्कोरर मध्ये. ओके प्रयाग 8 धावा बरोबर आहेत. चला आपण गेम प्ले करूयात. धावफलकावरती धावा आता तुम्हाला पाहायला मिळतात त्या ठिकाणी आतापर्यंत झाल्यात त्या म्हणजे 8. आणि अजूनही या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 24 बॉल
64 धावेची गरज आहे. आमचं कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील सर आमच्या सोबत आहेत, आमचे स्कोरर पिसेकर. आणि आपण जाऊयात पुन्हा ऑन गोईंग मॅच मध्ये. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडला, आलाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती या त्या ठिकाणी समाप्ती. पहिले षटक पाहिले तर अगदी पहिल्या षटकादरम्यान सत्ता पाहिली आपण करेश नामक गोलंदाजाची. हो, प्रहार राहिलाय, दमदार वार राहिलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि हलवार पद्धतीने एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिलं षटक अगदी दमदार राहिलं, जिथे 7 धावा खर्चिक होताना पाहिल्या. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलेला खेळाडू निश्चितच भादवड टीमचा क्रिश, एक अष्टपैलू गुणवान खेळाडू पहिल्या 2 चेंडूंमध्ये पूर्णपणे दमदार गोलंदाजी साकार करतो. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते. आणि समोर बॅटिंग मार्कोती पाहायला मिळतो, ज्याने 4 चेंडूमध्ये 5 धावसंख्येचं योगदान दिलं असा खेळाडू पंकज. या 2 फलंदाजांना ग्रेट स्टार्ट हा द्यावाच लागेल. ओहो, विराट पारी खेळण्याच्या इराद्यात हा खेळाडू पाहायला मिळतो. स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तालमेल खेळपट्टीमध्ये जर पाहिला तर अगदी 2 संघांचा विचार केला. ही खेळपट्टी फलंदाजांनाही साथ दिली, गोलंदाजी चांगली होते. आणि सध्या घडीला जर पाहिलं तर गोलंदाजी धाकट राहिली. कुठल्या प्रकारे मोठे फटके हे खेळू दिले जात नाहीये. जो आपण पहिल्या ओव्हरमधील 3रा चेंडू पाहिला, तिथे आलेला चौकार आणि त्यानंतर धावसंख्येचा जर विचार केला तर काहीशी स्मशान शांतता पाहायला मिळते. ओहो, प्रहार केलाय, फटका काहीसा फसतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नो मॅन्स लँड, सेफ लँडिंग पाहिली आपण, सुरक्षितरित्या हा चेंडू हा विसावलाय. आणि तत्वर जर पाहिलं तर या चेंडू गणिक आलेली एक सिंगल रन्स आणि धावसंख्या पुढे मार्गस्थ होईल. संघ जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकामध्ये पडाव केले 10 का दम, परंतु फलंदाजी करणाऱ्या टीम भाटालेला अगदी मुतोड जबाब हा द्यावाच लागेल. भादवड टीमचा विचार केला तर गोलंदाजी या संघाची ताकद पाहायला मिळते आणि ताकदवर गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोखले असा अष्टपैलू गुणवान खेळाडू क्रिश ऑन फायर. पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून साकार झाली आहे, परंतु डीप मिडविकेटच्या ठोक्यावरून हा फटका खेळाय आलाय. हा दमदार षटकार कडक होता शॉट, जसा नजरेच्या समोर आणि बॅटच्या पट्ट्यात होताना आडवा बॅटनं खेचला. हा ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट, फिंगर रोल करून टाकला होता. जसा नजरेसमोर दिसला आडवा बॅटनं मिड विकेटला पाठवला. फुटवर्क चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं, एलिव्हेशन मिळालं आणि 6 धावा वसूल झाल्यात. 2 ओव्हर नंतर जर दोन्ही टीमला आपण कंपेअर केलं ना तर आपल्याला जवळपासच या 2 टीम्स दिसतील. कारण 2.3 तब्बल आपण 15 बॉलमध्ये भादवडला 24 पर्यंतच पाहिलं होतं, विकेट्स 4 गेलं होतं. आता त्या कंपॅरिझनमध्ये चेस ऑन आहे, बट शेवटच्या 2 ओव्हर आलेल्या 46 धावा त्या पूर्ण करेल का टीम भाटाळे. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑनच्या वरतून मारलाय सलगचा दुसरा. जितके मैदानावरती मारलेत भादवडनं तितके परत करायला जय ब्राह्मणदेव भाटाळे पण तयार आहे. सेकंड इन रो, व्हॉट अ शॉट इज दॅट. तोड नाही त्यांच्या आयोजनाला तोड नाही. क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय आज ज्या राजाची जयंती, आज जगातील सर्वाधिक मोठा उत्सव म्हणजेच शिव जन्मोत्सव आणि मुजरा मानाचा छत्रपती शिवाजी राजाला अंधार फार झालाय. आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला. मासाहेब जिजाऊचा शिवा पाहिजे. 350 वर्षानंतर आजही दूरवर कुठे कानावरती आवाज आला छत्रपती शिवाजी महाराज की, तर अलगत हृदयातनं होटावरती बाहेर पडतं जय हे कार्य होतं माझ्या राजाचं, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर एकदा बदलापूरकर आवाज आणि जल्लोष झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आज मुजरा मानाचा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजाला, राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिलं. खरं तर हे हिंदवी स्वराज्य आणि मराठमोळ संस्कृतीचं हे अस्तित्व आणि भगवा आजही
अभिमानानं डोलतोय फडकतोय त्याचं पूर्णपणे श्रेय ते जातं मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे जनक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना. 2 षटकं झाली आहेत, धावा आहेत 22, बनवायच्यात 72. करण रणदेट 11 वरती आहे, रिक्वार रणदेट 16 पेक्षा पुढे आणि त्या फटका प्रयागचा फसलाय. मिड विकेटला फिल्डर टिपलाय झेल. मुकेश मतेचा झेल सोडला होता टीम भाटाळेनं आणि तो महागडा ठरला होता. त्यामुळे त्या चुका इकडे करणार नाहीये टीम भादवड. आली विकेट प्रयाग माळी परतेल. अगदी प्रशांत त्या ठिकाणी दाखल होते, अगदी दमदार झेल प्रशांतच्या माध्यमातून पाहिलं आणि फलंदाजाला आता शांत केले. फलंदाज त्या ठिकाणी दाखल होते ॲज ओपनर. प्रयागला आता मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले गेले. बॉलिंग ट्रॅक वरती करेश नामक गोलंदाज पूर्णपणे उत्तम गोलंदाजीची आखणी इथे साकार करतो. 2 संघांचा विचार केला तर ओमकार सर अलीकडच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण 6 षटकार राहिले होते, एकूण 5 चौकारांचा साज राहिलाय. म्हणजे 2 संघांच्या खेळीचा जर विचार केला तर सध्या घडीला 2 संघांचं पारड हे समतोल स्थितीमध्ये पाहायला मिळतं. परंतु अंतिम पडावामध्ये कोणता संघ पुढे मार्गक्रमण करेल हेही पाहावं लागेल. विजयाची घोडदौड 2 संघांना राखायची आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपली वेगळी छाप सोडायची आहे आणि झिकझॅक पारी खेळण्यासाठी 2 संघांतील खेळाडू इथे आतुर आहेत. 1 गडी बाद, एकूण धावा धावपटलावरती 22 पाहायला मिळत आहे टीम भाटाले या संघाच्या आणि तितकीच दमदार गोलंदाजी भादवडची. ओहो, फटका फसलाय. या शिरक्षकाने सोडलेला हा झेल टीम भादवडला कितपत महागडा ठरेल हे पाहावं लागेल. यष्टीरक्षक निकित जोशी त्या ठिकाणी सज्ज होते. जोश जल्लोष हा पण पहिल्या चेंडूमध्ये करेशच्या माध्यमातून तिथे पकडलेला दमदार झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रशांत हे दाखल होते. फलंदाजाला शांत केले आणि पाठोपाठ 2 फलंदाजांना बाद करण्याची नामी संधी होती, ती संधी गमावली आहे टीम भादवडनं. हो, प्रहार केला, अगदी बुंद्यात हा चेंडू सफर केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. प्रशांत त्या ठिकाणी दाखल आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सर जडेजा स्टाईल त्याचा फिल्डिंगचा हा कारनामा इथे प्रस्थापित होतोय आणि ज्या पद्धतीनं फिल्डिंग डिपार्टमेंट सजग आहे हे पाहता अगदी भादवड संघ आपला स्टँडर्ड दाखवतोय. धावसंख्येला रोखले, पूर्णपणे धावसंख्येला टाळेबंद करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाच्या माध्यमातून. अगली पेशकश, दमदार फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकेबाजी, क्षेत्ररक्षक तैनात परंतु रोखले. फक्त आणि फक्त याही चेंडूगणिक पाठोपाठ 2 सिंगल रन्स इथे प्राप्त होत आहेत. कुठल्या प्रकारे ओमकार सर इथे मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये आणि त्यातून जर पाहिलं तर फलंदाजांना मोठे फटके हे खेळावे लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा करेश. अगदी करेक्ट कार्यक्रम या गोलंदाजाकडून इथे आखला जातो. राईट ऑन ओव्हर द विकेट, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला. मुकेश मते त्या ठिकाणी दाखल होते आणि त्याच्या माध्यमातून पकडलेला एक दमदार झेल, दुसरा गडी गारद. आज मते प्रत्येक जागेवरती इतकंच सांगतो भादवडला, चलो बॅट फॉर्म का जमाना चला गया, आज से मते तो फिर वापस से मुनगी ना. टिपला त्याने एक चांगला झेल फलंदाज झाला. बाद न्यू बॅट्समन मैदानावरती इंटर झाला. प्रेम पाडल रिक्वायर 22 वरती पोहोचलाय. जितू माळी थोडा स्वसा बाद झालाय. पंकजचे 2 षटकार, त्यानंतर प्रयागला रन्स बनवणं गरजेचं होतं. 24ला 2 विकेट आहेत. 24 लॉस ऑफ 2. अगदी दमदार झेल पाहिला. भादवडचे क्रिकेट रसिक सांगतायत वा क्या बात आहे मध्ये, आणि ज्या मतेनं दमदार झेल पकडलाय अगदी सीमा पल्ल्याड हा भॅड हल्ला होता. ज्या पद्धतीनं प्रशांतनं दमदार झेल पकडला डीप मिड विकेटला आणि त्यानंतर लॉंग ऑनला उत्तम दर्जाचा झेल मध्येच्या माध्यमातून राहिले. आणि आता जर विचार केला तर सध्या घडीला धावसंख्या आता पूर्णपणे रोख पावतीये. 2 गडी बाद, एकूण धावा 24, टार्गेट आहे 72चं. आता लक्ष जवळजवळ रिक्वायर रन त्यांना 22 वरती. त्याचं कारण शेवटच्या 2 ओव्हर तुम्ही 46 खर्च केलेत. प्रेम पाटीलला त्याच्या बॅटमधला फटका डीप मध्ये फोल्ड त्या ठिकाणी उपस्थित. क्रिश नाईक
भाटाळी टीम देखील आहे ना कच्च्या गुरूचा शेला नाहीये, बट कधी कधी काय होतं, एकदा मुमेंट हातामधून निसटला पुन्हा ग्रीप करणं कठीण जातं आणि त्यातल्या त्यात भादवडला आहे ना या क्रीडांगणाचा अनुभव खूप चांगला आहे. आय थिंक भाटाळे या टुर्नामेंटमध्ये फर्स्ट टाइम आली आहे आणि भादवड या आधी देखील इथल्या खेळपट्टीवरती इथल्या भौगोलिक कंडिशन्सला खूप चांगल्या प्रकारे मॅच करतोय. त्यामुळे या स्टेजला आता भादवडला बीट करणं थोडं चॅलेंज आहे. बट कम्पेअर करशील ना दोन्ही टीमला तर आताही भाटाळे टॉपला आहे. या स्टेजला 3 ओव्हर नंतर आयन शिलमन भादवड ब 25ला 6 विकेट होतं आणि टीम भाटाळे पण तिकडेच आहे. 25 धावा झालेत, विकेट 2 आहेत. 4 विकेट्सने मागे अजूनही भाटाळे टीम, बट नंतरच्या 2 ओव्हर ज्या 46 धावा खर्च केलेत त्या वसूल केल्या जातील का? क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. जर टीम भादवड ब बनू शकतीये तर भाटाळे का बनवू शकत नाही? त्याचं उत्तर पंकज माईच्या प्रेमच्या बॅटला द्यावं लागेल. हारताय जिंकताय फरक पडत नाहीये. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही लढताय कसं ते महत्वाचं. मालिकावीरासाठी या ट्रॉफीज आहेत. त्यानंतर तुम्ही पाहताय 10 विजेत्यांसाठी 10 क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या अतिशय सुंदर ट्रॉफीज. पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे जवळजवळ 20 किलो वजनापेक्षा जास्त, म्हणजे या ट्रॉफीची क्वालिटी तुम्ही समजू शकता. 20 kg प्लस फर्स्ट kg ट्रॉफी आहे, सेकंड देखील 50 kg प्लस आहे, थर्ड देखील जवळजवळ 13 kg आहे, म्हणजे 13 किलो वजनापेक्षा पुढे. आणि बाकी सगळ्या ट्रॉफीज 10 ते 7-8 किलो पर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जवळजवळ या 10 ट्रॉफीज आहेत ना फक्त 2.5 ते 3.25 लाखापर्यंत या फक्त ट्रॉफीज बनवण्यात आल्यात. आणि हे फक्त त्या स्पर्धेमध्ये होऊ शकतं जिकडे ब्रँड इज ऑलवेज ब्रँड आणि त्या ब्रँडचं नाव मयूर ग्रुप प्रेझेंट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. सर्वांच्या पसंतीची स्पर्धा पाहतो. जितक्या वजनाची स्पर्धा आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, तितक्या वजनाच्या ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंदेरी हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. निखल प्रकाशामध्ये हे प्रकाशमय कार्य या संबंध स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांचं पारड सद्यस्थितीला समतोल स्थितीमध्ये, परंतु ज्या पद्धतीने खेळाच्या पहिल्या अंकामध्ये मुकेश नावाचं वादळ हे आलं होतं, वादळी खेळी त्याच्या माध्यमातून प्रस्थापित होताना पाहिली. त्या जोडीची फटकेबाजी टीम भाटालेला इथे साध्य करावी लागेल. अगदी प्रयाग आणि त्यानंतर पंकजनं ज्या पद्धतीनं ग्रेट स्टार्ट दिला आणि त्यानंतर जितू माली स्वस्तात माघारी परतल्यानंतर प्रेमला अगदी चांगला खेळ आज साकार करावा लागेल. कारण ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे आणि प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये मुंहतोड जबाब हा द्यावाच लागेल. 8 चेंडू खेळलाय, 19 धावा पंकजच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल उमेश तयार. ओहो, सुरेख फटकेबाजी, स्वीट चिटचा देखना फटका, अगदी अनाकलनीय अविस्मरणीय फटकेबाजी. फलंदाज आक्रमक होतोय. आलेला हा दर्जेदार चौकार. पायऱ्या चढत असताना खेळाडू पंकज माली या फलंदाजाची धुवाधार पारी इथे पाहायला मिळाली आहे. त्याच्या साथीनं असलेला हा खेळाडू प्रेम माली सुद्धा त्याला साथ देणं गरजेचं असेल. आणि सध्या घडीला एक नव्या उमेदीनं गोलंदाजीची आखणी करणारा उमेश काहीसा आता मागं ठरलाय. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु रोख पाहायला मिळते. आलेला हा अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल टीम भाटाले संघासाठी डोकेदुखी ठरेल. आणि हे पाहता अगदी गोलंदाजा विरोधात पूर्णपणे मुंहतोड जबाब देणारी फटकेबाजी इथे साकार करावी लागेल. अगदी उमेश नाईक अलीकडे चौकार खर्चिक झाल्यानंतर या गोलंदाजानं कमबॅक साधले आणि या ओव्हरमध्ये 2 चेंडू राहिले. डॉट, एक सिंगल, एक चौकार, हे समीकरण उमेश नाईकच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा एकदा धक्कादायक प्रयत्न फलंदाजाकडून राहिला परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला अजून एक पाठोपाठचा सलगचा हा दुसरा डॉट बॉल. डॉट बॉल हे निश्चितच धोकादायक तंत्र अवगत केले. टार्गेटचा विचार केला. 72 धावसंख्येची आवश्यकता आहे. जय ब्राह्मणदेव भाटाले या टीमला आयांश 11 भादवड बस संघाविरोधात मुंहतोड जबाब हा द्यावाच लागेल. ओहो, स्लोअर चेंडू सफर केलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची नामी संधीचं सोनं. कॉटन बोल्ड उत्तम दर्जाची गोलंदाजी इथे आखली जाते उमेशच्या माध्यमातून. अजून एक
विकेटचं राहिलं पतन. तेवीस धावसंख्येचं योगदान खेळाडू पंकजच्या माध्यमातून पाहिलं. ज्या खेळाडूनं 2 षटकार लगावले, 2 चौकारांचा साज ज्याच्या खेळीमध्ये आपण पाहिल्या. आणि जर विचार केला तर सध्या घडीला धावसंख्या ही पुढे मार्गस्थ होते. 3 खेळाडूंचा आपण खात्मा पाहिला आणि फक्त सध्या घडीला धावसंख्या धाव पुस्तकावरती रुजू आहे ती 30. अजूनपर्यंत मोठा पल्ला हा गाठायचा आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये मजा नाही आहे, कारण ज्या पद्धतीनं ग्रेट स्टार्ट दिल्यानंतर टीम भाटालीनं वारंवार विकेट कोसळले आणि त्यातून आता मात्र विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न आयांश 11 भादवड ब संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या स्पर्धेतील आकर्षक मोटरसायकल्स पाहू शकता. उत्तम दर्जाची ही फटकेबाजी अंतिम पडामध्ये अगदी फाईन खेळ आहे आणि अगदी हाय फाय दर्जाचा हा दमदार सिक्सर. सायो तारा लाखात काम भेटलाई र वीर वीर नारा सायो तारा लाखात काम भेटलाई र असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा थँक्यू डीजे. षटकार ऍड झालाय. धावफलक 6 ने पुढे चाललाय. 36-36 वरती. स्विचिटचा फटका फसलाय. विकेट नाही, कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण तालमेलचा आपण अभाव पाहिला आणि खेळाडू कक्षामध्ये काहीच नाराजी नाट्य इथे आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू नाही, त्यापेक्षा खतरनाक असतात प्रेक्षक. कोणीतरी म्हणाला दोन्ही पण छगन आहेत भाई लोक. 36 लॉस ऑफ 3. टप्पा पडला, चाललाय बॉल यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती है समाप्ती, क्योंकि पब्लिक तो पब्लिक है, ये सब जानती है भाई. आणि एका हाती हा सामना जिंकायला आता टीम तयार आहे. या ठिकाणी भादवड आयांश 11 भादवड ब ऑन साइडला आडवा बॅटने खेचलाय. पहिल्या टप्प्यावर चाललाय. लॉंग ऑन बाहेर. 4 धावा, चौकार. तुम्हाला ऐकायला मिळालं ना, कोई चिट्ठी ना कोई संदेश आता, शिर्डी वही आता है जिन्हें साई बाबा बुलाते हैं. फटका हा देखील फसला. इकडे 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 कॅच 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 झाली. फायनली नाईकनं टिपलाय. झेल फलंदाज होतील बाद. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 31 धावेची गरज आहे. मॅच जिंकायला तयार आहे टीम बाळा तरे आणि त्याचा संघ आयांश 11 भादवड ब. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती आयांश 11 भादवड या संघानं पूर्णपणे बाजी मारली आहे आणि 1 चेंडू 31 धावसंख्येचं समीकरण इथे अजूनपर्यंत अजमावायचं आहे टीम भाटालेला. हा ऑफिशियल कॉल आहे. टीम गोटेकर फिल्डिंगसाठी त्वरित पूर्ण टीम आतमध्ये आली पाहिजे. जसा सामना फिनिश होईल लगेचच तुम्हाला क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये उतरायचं आहे. रोहन शेखे आणि टीम लक्षात घ्या, 4 ओव्हर नंतर टुर्नामेंटचा रूल आहे, तुम्हाला एंट्री गेटमधून आतमध्ये येऊन कॉमेंट्री बॉक्स समोर थांबायचं आहे. टॉस जिंकला टीम वेलेगावनं आणि निर्णय बॅटिंग करण्याचा त्यांनी घेतला. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी गोटेकर तुम्हाला त्वरित सज्ज राहायचं आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय कैलासवासी जगन्नाथ पिसेकर साहेब आणि आपल्या मातोश्री ज्योतिआई पिसेकर, त्यांचे हे फोटोज तुम्हाला पाहायला मिळत होते जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. फटका चालला सीमारेषा बाहेर की आतमध्ये, त्याची चर्चा आहे आणि क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. बॉल थोडा आतमध्ये आला, टिपला गेला. झेल आली विकेट. 41ला 5 बाद. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 30 धावेनं आयांश 11 भादवड ब न विजय मिळवलाय. ज्या ब्राह्मणदेव भाटाळे समोर मॅच समरी तुमच्या समोर 8 बॉल मुकेश मध्येच्या 33 धावा, 5 चेंडू नाबाद. कृष्ण नाईक 12 आणि या दोघांमध्ये जी पार्टनरशिप झाली ती सुपर्ब होती. पंकज माई 18 धावा, 4 विकेट. मात्र पियुषचं 1 षटक 27
प्रयागमाईचा एक षटक, अगदी तिकडे देखील धावा खूप साऱ्या खर्च झाल्या आणि डाव मैदानावरती संपला. पहिला करेश मात्रेनं विकेट काढले 2, बाळातरेनं विकेट काढले 2. इकॉनॉमी दोघांची सुंदर होती. उमेश नाईकनं 5 खर्च करत 1 विकेट काढली. कृष्ण नाईकचा स्पेल विकेटलेस होता, बट बॅटिंगमध्ये कृष्ण योगदान दिलं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार मुकेश मते. 8 चेंडू आणि 33 धावेची विस्फोटक खेळी त्याने या मैदानावरती साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय मुकेश मतेला. या आपण वळूया